नमस्कार मैत्रिणींनो, उपवास स्पेशल आपल्याला वडे बनवायचे आहेत। त्यासाठी इथे बटाटा किसून घेतलेला आहे एक वाटी रात्री साबुदाणा भिजत घातला होता, खूप सारा भिजलेला आहे। आणि अर्धी वाटी आपण साबुदाण्याचं पीठ घेतलेलं आहे आणि मिरचीचा ठेचा। आता एक कढई घेतलेली आहे, त्या कढईमध्ये आपण साबुदाणा टाकून देऊया। हे साबुदाण्याचं पीठ आहे, किसलेला बटाटा पण टाकून देऊया। आणि विशेष म्हणजे झटपट होणारे वडे आहेत आणि मिरचीचा ठेचा टाकून दिलेला आहे। तर हे सर्व आपण मिक्स करून घेऊया आणि 1 चमचा पिंक मीठ टाकून देऊया। आता हे चांगलं आपण मिक्स करून घेऊया अशा प्रकारे। आता त्याचे छोटे छोटे गोळे करून आपण तळहातावर वडे थापून घेऊया। अशा प्रकारे छोटे छोटे वडे करून घ्यायचे आहेत आपल्याला। आता गॅसवर कढई ठेवून तेल पण खूप तापत आलेलं आहे। आता आपण एक एक वडा सोडून देऊया। असे मस्त चविष्ट आपल्याला उपवासाचे वडे बनवायचे आहेत। चांगले असे वर खाली करून घ्यायचे आहेत मोठ्या झाऱ्याने, म्हणजे त्यामध्ये आपल्याला वड्यात तेल राहणार नाही। अशा प्रकारे आपल्याला वडे काढून घ्यायचे आहेत। मस्त झालेले आहेत आपले वडे। पुन्हा एकदा आता आपण टाकून देऊया। अशा प्रकारे आपले सर्व वडे काढून झालेले आहेत। आता आपण सर्व करून घेऊया। चला, सर्व करून घेतलेले आहे। इथे शेंगदाण्याची चटणी, दही आणि क्रिस्पी वडे कसे वाटले तुम्हाला? खूप मस्त झालेले आहेत। आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ बघत राहा आणि तुम्हीही बनवा क्रिस्पी वडे। झटपट होतात ते उपवास स्पेशल साबुदाणा बटाटा वडे। नक्की सबस्क्राईब करा।